चला आता प्रतीकची वाट बघतो, त्यानंतर चालू करू आपला वर्कआउट. आणि बघा इथं टुर्नामेंट लाईन बघा गाईज, कमीत कमी माहिती आहे का अर्धा किलोमीटरच्या पण जास्त ही लाईन आहे. हा गाईज, साहिलची ओळख नव्हती, माझी ओळख होती. तो बाउन्सर माझा ओळखीचा निघाला ना गाईज तिकडे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द माय न्यू व्लॉग. तर गाईज आता आपण सकाळी उठलोय आज बऱ्याच दिवसांनी, आणि आज आपण जाणार आहे वर्कआउटला. तर गाईज आज आपल्यासोबत येणार आहे प्रतीक आणि युवराज, दोन्ही येणार आहे. तर काल आम्ही रात्री प्लॅन केलं की आज जाऊया आपण सकाळी वर्कआउटला, तर म्हणून आज मी लवकर उठलोय. आता तर वाजले 7. तर मी आता लावतो त्यांना फोन, बघू त्यांचा स्टेटस काय आहे, ते झोपेतनं उठलेत का नाही. तसं मग आपल्याला निघायला. अजून आपल्याला बॅग पण पॅक करायची, मी पण अजून रेडी नाही झालोय, तर आताच झोपेतनं उठलोय. चला यांना पहिले फोन लावू, मग रेडी होऊ, आपली बॅग घेऊ आणि मग जाऊ गाईज आपण वर्कआउटला. आज आता पोचलो बघा भूमिपुत्र मैदानात, आणि युवराज पण आलाय आपल्यासोबत, आणि अजून प्रतीक यायचा आहे. तर प्रतीक अजून झोपेतच होता, याला 2-3 कॉल केले तेव्हा उठला, आणि युवराजचा जागाच असतो रोज सकाळचा. तर चला आता प्रतीकची वाट बघतो, त्यानंतर चालू करू आपला वर्कआउट. आणि बघा इथं टुर्नामेंट पण चालू आहे क्रिकेटची, तर अजून स्टार्ट तर नाही झाले, म्हणून आज माणसं नाहीत. अगर एवढ्या 7ला तर काही पूर्ण ग्राउंड भरलेला असायचा. हे बघा इथं पण डगआउट बनवलाय, हे बघा. आणि तिकडे एक डगआउट आहे, डगआउट नाही तिकडं काय ते स्टेज आहे, आणि हा पिच. सगळं लालवाल काकायचं तिथून खेळतील. अजून तर स्टार्ट नाही झाले, स्टार्ट झाल्यावर मग इथं कोण नाही दिसणार. चला आता प्रतीक आल्यावर आपण पण स्टार्ट करू. काय आपला पण मित्र बघा जिगरी आलाय. जिगरी आलाय काय आपला प्रतीक, झोपेत अर्धा झोपेत आहे, अर्धा झोपेत अर्धा जागा आहे, अर्धा जागा आहे. आणि आम्ही दोघं आता आमची झोप गेलेली आहे. रनिंग नाही करायची इच्छाच नाही. रनिंग नाही करायची, रनिंग करत आलो शेफ मी, मला प्रतीक काय रनिंग करत येतं. रनिंग करत पण आम्हाला सांगितलं असता, आम्ही पण केलं, आम्ही पण स्टार्ट केला असता. झालं वाटतं मग तुझं. चला आता प्रतीक आलाय, बघू आता कसं काय होतं. ठिकाणी युवराज बघायचं राऊंड मारायला घेतलाय त्यांनी, रिपिटेशन मारतात नॉर्मल मध्ये, आणि इथं क्रिकेट पण खेळायला घेतलाय. आणि मी पण आता थोडासा नॉर्मलच करतो इथं एकटाच, मी जास्त रनिंगला करत नाही. मी आपलं नॉर्मल स्ट्रेचिंगच करणार आहे आज, कारण आज माझा मूड पण नाही, आणि आपले पेपर पण थोडे जवळ आलेत त्यामुळं. तर त्यांना करून दे, आपण इथं नॉर्मल करूया. बघा त्यांचा झाला, 2 राऊंड मारले त्यांनी 300-300चे. युवराजची स्पीड बघा आणि प्रतीकची स्पीड बघा. प्रतीक गाईज वन साईड धावतो, प्रतीकची स्पीड लय चांगली आहे. चला मी पण लागतो थोडा, करतो स्ट्रेचिंग. आता वर्कआउट करून झाला, तर काही थोडासाच वर्कआउट केला, बघितलं असेल कसं मी रिलॅक्स केला थोडा आज नॉर्मल. आणि बघा आता इथं मॅच पण सुरू झाले, तर आता स्टार्ट झाले, क्रिकेटची टुर्नामेंट आहे इथं. तर आता स्टार्ट झाले, तर थोडा वेळ बघूया आपण मॅच, मग निघू आपण पण. प्रतीक आणि युवराजचं पण झालं करून, आणि माझं पण झालं वर्कआउट करून थोडासा. चला आता बघतो मग मॅच यांची, एक इनिंग, मग एक इनिंग बघून झाल्यावर मग जाऊ आपण गाईज परत घरी. आता टाकला बॉल, आणि गाईजा वाईड बॉल, तर वाईड बॉल गेला. तर चला बघतो आता अशीच मॅच मी, मग जातो मग घरी. कंटाळा आला की मॅच बघता बघता. कालूडॉन बघा, कालूडॉन पण इथंच बसलाय मस्तपैकी, ऊन खातोय. फायनली गाईज आता वर्कआउट करून पोचलोय मी घरी. तर वर्कआउट केला, तिकडे मॅच चालू आहे, थोडा वेळ मॅच बघितली मस्तपैकी, एक इनिंग बघितली, आणि आता चालत चालत आलो मी माझ्या घरी. आणि युवराज आणि प्रतीक पण गेले त्याच्या घरी. आज आपण थोडासा वर्कआउट केला. चला आता वर्कआउट केला, आलोय घरी. तर होऊ फटाफट मस्तपैकी फ्रेश, जाऊ गरम गरम पाण्याने आंघोळ करूया. आणि गाईज आज आहे महाशिवरात्री, तर आज दिवस पण चांगला आहे, आणि आज आपण सकाळी आपली लवकर पण झाले बऱ्याच दिवसांनी. चला तुम्हाला पण गाईज माझ्याकडनं महाशिवरात्री हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता उठलोय, तर जातो आंघोळ करतो फटाफट, मग नंतर मम्मीचं सर्व घरकाम
उरकल्यानंतर आपण जाऊ गाईज शिव मंदिरात दर्शनाला, पाया पडायला शंकर देवाच्या. तर आपल्या इथं आहेत 2-3 मंदिरं, तर जाऊ तिकडे जवळपास दर्शन घेऊ आज मस्तपैकी. मम्मीचा पण उपवास आहे, तर तुमचा पण उपवास आहे का काही कमेंट करून सांगा. मी तर नाही ठेवलाय उपवास, पण युवराज आणि प्रतीक दोघांनी पण उपवास ठेवलाय. चला आता जाऊ, आता मी फटाफट आंघोळ. आता व्हॉट्सअप गाईज, आता फायनली तयार झालोय मी. आता जाऊया आपण मंदिरात. तर बघा मस्त घातलं आपण व्हाईट शर्ट फॉर्मल आणि पॅन्ट घातले ब्लॅक. तर जाऊ आता आपण मस्तपैकी. आणि कसा दिसतो गाईज कमेंट करून सांगा मला. चला आता निघतो. मम्मी गेले गाईज अगोदरच, लाईन लावून ठेवते मम्मी, कारण आज भयंकर गर्दी तर असणार आहे. महाशिवरात्री आहे तर मंदिरात, सर्व मंदिरात गर्दी असते आज तर त्यामुळे मम्मी लवकर गेले आणि मला जरा तयारी करायला टाइम लागला. इस्त्री करत होतो कपड्यांना त्यामुळं. तर बघा आता पसारा पण असाच पडलेला आहे. तर आता ते आपण आवरू नंतर आल्यावर. तर आधी येऊ पहिले मस्तपैकी शंकर मंदिरात जाऊया, मस्तपैकी दर्शन घेऊन येऊ आज शिवरात्रीच्या निमित्ताने. तो लेट्स गो. आता निघतो मी पण, जातो फटाफट मम्मी सोबत दर्शनाला. आणि गाईज आपला सोहम पण गावी गेलाय, तर तो नाही इथं महाशिवरात्रीत, तर तो गावी गेलाय. मला पण जायचं होता पण मी जाऊ नाही शकलो, कारण आपली आता पोलीस भरतीची एक्झाम आले जवळ त्यामुळं. तर चला काय नाही, जो भी होता है अच्छे के लिए होता है. चलो अभी जाते फटाफट करते दर्शन. फायनली गाईज आता चालत मी पोचलो मंदिरात. तर अरण्येश्वर मंदिर म्हणून गाईज आमच्या इथं तिथं आलोय. लाईन बघा गाईज, कमीत कमी माहिती आहे का अर्धा किलोमीटरच्या पण जास्त ही लाईन आहे. तर खूप मोठी लाईन लागले. तर आता काय लाईनीत उभा आहे मम्मी आणि मी. तर बघू आता एवढी लाईन किती वेळ लागतं आपल्याला दर्शनाला. आणि हायवेला टच आहे आपण मंदिर, आणि हायवेला जेवढी पब्लिक पण उभी आहे. तर बघूया आता किती वेळ लागते. इथून तर तो दिसत पण नाही आपला मंडप, पूर्ण डेकोरेट केलाय. आणि इथं 90 फीट आहे, आपल्या 90 फीटला आपण टच झालोय ऑलमोस्ट. आता बघू अजून लोक बाकी बघू, वाकून बघतायत किती लाईन आहे. तर अजून हळूहळू आता आपल्या पाठी पण वाढते लाईन. फायनली आता काही 4 तासानंतर आम्ही पोहोचलोय घरी. काही 4 तास लागले पूर्ण दर्शनाला. आम्ही 11ला गेलतो आणि 11, 12, 1, 2 आता 2 वाजल्यात. तर 2 वाजता पोहोचलोय घरी. खूपच मोठी लाईन होती अरण्येश्वर मंदिरात, मग तिकडेच टाइम लागला जास्त. मग तिकडे दर्शन घेतलं आणि मग नंतर आमच्या इकडं जवळपास एक मंदिर आहे विठ्ठल मंदिर, तिकडं गेलो. तिकडं लगेच झालं दर्शन. आणि मग आता पोचलो आपण घरी. आणि आता काही आपण आणलाय बघा प्रसाद, तर खाऊया आता. हा प्रसाद आणलाय तर असं सर्व मंदिरात भेटतात काय तिथं, जेवढे पण शंकर मंदिर आहे तेवढ्या आज पूर्ण शंकर मंदिरात हे उपवासाचे साबुदाणे भेटतात, खिचडी. तर चला आता खाऊया आपण पण. मस्तपैकी भूक लागली आणि ऊन पण खूप होता लाईन. आणि आता पण काही तेवढीच लाईन होती, फक्त थोडी कमी झालेली. आणि आज वरून संडे आहे त्यामुळं सर्व लोकांची सुट्टी आहे. असं चांगल्या दिवशी आपला सण आलाय महाशिवरात्री, त्यामुळे लोकांची पण आज गर्दी खूपच राहणार आहे दिवसभर. चला आता आपलं झालंय फायनली आजचं दर्शन. तर आता खातो मी प्रसाद. आता काहीच पोचलो मी गार्डन मध्ये. तर काहीच मी देवळात घरी आल्यावर डायरेक्ट प्रसाद खाल्ला आणि झोपलो. तर ताणून झोपलो. तर आता डायरेक्ट 5ला उठलो. 5:30 वाजल्यात. तर आलो इथं गोळा टाकायला, थोडा गोळ्याची प्रॅक्टिस करायला. तर चला आता करूया गोळ्याची थोडी प्रॅक्टिस. प्रतीक पण करतोय बघा मागं गोळ्याची प्रॅक्टिस, आणि युवराज पण येतोय. तर थोडा वेळ करतो आता गोळ्याची प्रॅक्टिस, मग नंतर जाऊ घरी आपण. गोळाफेकची प्रॅक्टिस करून घ्यायचं. आता फायनली पोचलो मी परत घरी. तर आपण केली 1.5-2 तास प्रॅक्टिस केली. तर आता 7 वाजल्यात. तर आता आलोय. तर आता लगेच तयारी करायची आपल्याला. आणि आता आपण जाणार आहे परत शंकर मंदिरात, पण डबलदा 2दा जायचा दिवसातनं. तर चला आता होतो मग फटाफट, आपले कपडे पण बदलतो, फ्रेश होतो, हात तोंड धुतो, मग निघू आपण साहिल आल्यावर साहिल सोबत शंकर मंदिरात. फायनली काही साहिल आला माझ्या घराजवळ, आणि साहिल आणि मी आता निघालोय जायला मंदिरात. आणि बघा आता इथं आपल्याला जाता पालखी भेटले. तर पालखी अजून सुरू नाही झालं कीर्तन भजन,
आणि बघा इथून आपली पब्लिक पण आहे, पूर्ण गाववाले लोक आहेत, अर्धे संत लोक आहेत. तर सर्व असे नाचतायत बघा, टाळ्यांचा आवाज करत, कीर्तन गात, आणि झेंडे पण आहेत. तर चांगलं वाटतंय, गुड वाईब. आज काही सर्वीकडे नुसता पॉझिटिव्ह वाईब आहे. तर दिवस पण तसाच आहे, महाशिवरात्रीचा पॉझिटिव्ह वाईब्स असणारच आहे सर्वीकडे. तर आता जाता पण आपल्याला पालखी भेटली, तर चला आता जातो, थोडा पालखीच्या पण पाया पडतो आणि मग परत जाऊ. आपण बघू युवराज आणि प्रतीक आलेत का, मग तसं आपल्याला निघायला परत दर्शन. फायनली काय, आता सर्वांना मी दर्शन करवलंय बघा. युवराजचा पण दर्शन नव्हता झाला, प्रतीक आणि सायली पण दर्शन नव्हता घेतला. काय तर काय लावायचं होतं ते टीका लावा टीका कुठं आतमध्ये नाही सोयते त्यामुळे इथे बाहेर कुठं काय होतं नाही तर काही युवराजला टीका लावायचा होता. पण आता आम्ही आलो बाहेर. तर आता युवराजांनी आपला प्रतीकचा उपवास होता, तर आलोय आम्ही पाया पडून मस्तपैकी. आणि साहिल पण आहे. लाईन बघा ती, कुठं लावायचं लाईन बघा, लावा ना, जा ना तिकडं. खूप मोठी लाईन आहे. आणि तिथपर्यंत आहे, जेव्हा तो दिसतोय पडदा दिसतोय ना, लाइटिंग समजे तिथपर्यंत एवढी लाईन आहे. एवढ्या रात्री पण काय साहिल, आपण तरी लवकर गेलो, लाईनीत राहिलो असतो तर किती तास लागले असते, मिनिमम 1 तास. माझी ओळख होती म्हणून हा काय, साहिलची ओळख नव्हती, माझी ओळख होती. तो बाउन्सर माझा ओळखीचा निघाला ना काय तिकडे. अरे, आमच्या यंगस्टरला ओळखीचा निघाला, त्याच्या ओळखीवर गेलो. माझी बाउन्सर ओळखीची निघाली काय, त्यामुळे आम्हाला लगेच एंट्री भेटले. काय झालं, 2 विकेट काय वरून बघा. मॅच पण चालू आहे, इंडिया पाकिस्तान. हे बघा बुमराह विकेट घेतो. तर चला असं जाऊ, आपण बसू थोडा वेळ, मॅच बघत, आणि मग तसा जाऊ आपण रिटर्न घरी. थोडा वेळ गप्पा मारून 90 मिनिटला काय जसं मी फायनली पोहोचलोय घरी. घरी पोहोचून मला कमीत 1-2 तास झाला. तर आता मला झोप पण आले, तर झोपले. आणि आज काय मम्मी खिचडी भात बनवलेली, खिचडी साबुदाण्याची खिचडी बनवलेली, तीच खाल्ली. तर मम्मीचा उपवास होता आज, तर उद्या सुटेल मम्मीचा उपवास. तर मी आणि मम्मीच आहे, तर त्यामुळं मी साबुदाण्याची खिचडी बनवली, मग सर्वांनी तेच खाल्लं. चला तर या ब्लॉगला पण करूया काय दिसतात आपण एंड. तर काय हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. अँड गाईज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज.